नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संजना म्हणत असते की बरं झालं आप्पांना इतकं काही लागलं नाही, थोडीशी खोपच पडली. पण जर त्या चोराने आप्पांच्या पोटात चाकूच खुपसला असता तर काय झालं असतं. तेव्हा सर्वजण रागाने संजनाकडे बघत असतात. यश म्हणतो की संजना तू जरा जास्तच विचार करतेस. हे बघ असं काहीही होणार नाही, मी उद्याच्या उद्याच आपल्या घराबाहेर CCTV बसवून घेतोय. मग बघूयात ना की घरात घुसण्याची हिंमत कोण करतंय नक्की. कांचनला तो म्हणतो की आजी तू शांत हो बरं, तू अजिबात काही काळजी करू नको, आपण आपल्या सिक्युरिटीची पूर्ण काळजी घेऊ. कांचन म्हणते की अरे पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जर चोर आतमध्ये शिरले तर काय करणार आहोत आम्ही दोघं जण. ही संजना बोलते ते पण काही चुकीचं बोलत नाहीये, आम्ही दोघं घरामध्ये एकटेच असतो. कित्येकदा तर जानकी सुद्धा आमच्या सोबत असते. आणि खरं सांगते यश, मला तर आता खूप भीती वाटायला लागली. आरोही म्हणते की अहो आजी मी पण असते ना घरामध्ये. तेव्हा अनघा म्हणते की हो आजी, आणि जेव्हा आरोही नसेल तेव्हा मी सुट्टी घेऊन थांबेल. संजना म्हणते की काय कोण समजता तुम्ही स्वतःला. समजा जर तो चोर पुन्हा एकदा सुरा घेऊन घरात घुसला तर तुम्ही काय करणार आहात. आणि काय का आरोही, त्यातल्या त्यात तू प्रेग्नंट आहेस, तू काय करणार आहेस. जरा थोडंसं लॉजिक ठेवून वागा ना, लॉजिक ठेवून बोला सुद्धा. या घरामध्ये जर अचानक चोर शिरला तर कोण काय करू शकणार आहे, आल्या मोठ्या वाचवणाऱ्या, असं म्हणून संजना तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुमच्यापैकी कोणाला असं वाटतं की सुलेखाताई आणि अरुंधतीने एकत्र राहायला पाहिजे. आशुतोष हा अरुंधतीला सोडून गेलाय आणि सुलेखाताई सुद्धा एकट्या आहेत, तर त्या दोघीही एकमेकींचं दुःख छान समजून घेऊ शकतात. बाहेरून त्यांचा बॉन्ड एवढा छान दाखवला जातो, तर त्या दोघी एकत्र का राहू शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने आशुतोष सोडून गेल्यानंतर अरुंधतीने तर सुलेखाताईंसोबतच राहायला पाहिजे, तरी सुद्धा ती देशमुख कुटुंबामध्ये एवढं इंटरफेअर करते. तुम्हाला ही अरुंधतीची बाजू पटते का. याबद्दलचं तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे सुलेखाताई आणि अरुंधती दोघेही भेटलेल्या असतात. सुलेखाताई अरुंधतीला म्हणत असते की अगं अरुंधती, ती हॉटेलची जी काही गोष्ट झाली ती आली माझ्या कानावर आणि त्या सगळ्यामध्ये तुझी तर काहीच चूक नव्हती, मग तू का मिहीसोबत असलेली पार्टनरशिप डिझॉल्व्ह केली. अगं तुला तर किती छान संधी मिळाली होती. अरुंधती सुलेखाताईंना म्हणत असते की हे बघा, माझ्यामुळे जे काही झालं, माझ्यामुळे खूप सारी बदनामी मिहीरला सहन करावी लागली. त्याच्या डोक्याला फार मनस्ताप सुद्धा झाला आणि हे क्षेत्र असं आहे की एकदा नाव खराब झाल्यावर ते कमवायला खूप टाइम लागतो. आणि समजा मी त्या हॉटेलमध्ये जात राहिले आणि पुन्हा जर संजनाला माझा बदला घ्यायचा असेल आणि तिने तो बदला हॉटेलवर काढला तर उगाचच त्याच्यामध्ये मिहीरचं नुकसान नको. सुलेखाताई म्हणतात की हो बरोबर आहे तुझं म्हणणं, पण मला नाही वाटत की आता संजना पुढे असं काही करण्याचा हट्ट धरेल किंवा असं काही करेल. अरुंधती म्हणते की हो तिने तर करूच नाही या सगळ्या गोष्टी, परंतु विषयाची परीक्षा आपण कशाला घ्यायची. आणि तसंही मी तिकडे येत जात राहीनच, आणि तसंही आमची पार्टनरशिप संपली आहे, आमची मैत्री मात्र कायम राहणार आहे. सुलेखाताई म्हणतात की खरंच अरुंधती, हा तुझा जो गुण आहे ना तो अगदी वाखण्याजोगता आहे. हा म्हणजे एकदा की तुझी कोणाशी मैत्री झाली ना की तर ते नातं तू अगदी आयुष्यभर जपते. बरं ते जाऊ दे, आता रेस्टॉरंटची जबाबदारी तुझ्यावर नाहीये म्हटल्यावर गाण्याचे क्लासेस तू पुन्हा सुरू करणार असशील. अरुंधती म्हणते की हो, गाणं आता एकदम जोरात सुरू करणार आहे. आणि खरं सांगू का सुलेखाताई, ही रोजची जबाबदारी ना मला जरा नकोच वाटते. रेस्टॉरंटमध्ये जायचं म्हटल्यावर मला रोज एक वेगळं टेन्शन असायचं, परंतु गाण्याचं तसं नाहीये. गाण्यातून मात्र एक वेगळा आनंद येतो. गाणं तर मी करतच राहणार आहे आणि माझ्या मुलांना सुद्धा मला वेळ देता येईल. सुलेखाताई म्हणतात की हो बरोबर आहे तुझं बोलणं. त्याच वेळी नितीन तिथे येतो आणि अरुंधतीला विचारतो आणि म्हणतो की अरुंधती, तुझं आणि अनिशचं काही बोलणं झालं का. सुलेखाताई त्याला म्हणतात की काय रे, आल्यावर हाय हॅलो काही करशील की नाही, की लगेचच कामाची चर्चा सुरू झाली. तेव्हा नितीन म्हणतो की बरं सॉरी, आणि अरुंधतीला तो म्हणतो की हाय अरुंधती कशी आहेस तू. तेव्हा अरुंधती हसू लागते आणि ती नितीनला सांगते की मी अगदी ठीक आहे आणि अनिशचं आणि माझं बोलणंही झालं. संगीत विद्यालयाबद्दल बोलत होता तो बरोबर. तेव्हा नितीन म्हणतो की हो. तेव्हा अरुंधती सांगते की हो मला माहिती आहे, संगीत महाविद्यालयाचा पेपर मला सेट करायचा आहे आणि तो पेपर मी बरोबर सेट करेल. तर नितीन म्हणतो की नेक्स्ट इयरचा सिलेबस सुद्धा तुलाच ठरवायचा आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की हो मी ते सुद्धा करेल. अरुंधती नितीनला सांगत असते की माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, आपण एखाद्या मोठ्या गायकाला बोलूयात आणि त्या गायकाला आपण सांगायचं. तेवढ्यात शुभांगी नावाची एक बाई तिथे येते आणि ती खूप घाबरलेली असते. सुलेखाताई तिला विचारतात की काय ग शुभांगी, काय झालं. तेव्हा ती शुभांगी सांगू लागते की मॅडम. तेव्हा शुभांगी म्हणत असते की ताई मला खूप भीती वाटतेय की माझा नवरा कोर्टामध्ये चुकीचा आरोप करेल.
माझी बदनामी करण्याला सुद्धा तो मागे पुढे बघणार नाही. तेव्हा सुलेखाताई तिला सांगतात की हो, हे सगळं घडण्याची शक्यता तर आहेच, पण तो तुला काहीही करू शकणार नाही. तू खंबीर राहा, कारण घर तुझ्या नावावर आहे आणि ते घर तुझं आहे. तुझा नवरा तुझ्याच घरामध्ये राहतो, वरून तुला मारहाण देखील करतो आणि या घरातून निघून जा असं धमकावतो. हे बघ, हे अजिबात चालणार नाही. शुभांगी म्हणत असते की अहो ताई, पण तो नाही ऐकणार आणि उगाचच नातेवाईक सुद्धा मला नावं ठेवतील. मग सुलेखाताई शुभांगीला म्हणतात की काय ग, नातेवाईकांसाठी तू रोज मार खाणार आहेस? उगाचच तू वेडेपणा करू नकोस. तुझा नवरा तुझ्यावर अवलंबून आहे, तू नवऱ्यावर नाही आहेस अवलंबून आणि त्याच्या विरोधात आपल्याकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. हे बघ, तू काळजी करू नको, मी तुला सगळं नीट समजावून सांगते. तू जरा वेळ बाहेर बस, मी आलेच थोड्या वेळाने, असं म्हणता शुभांगी तिथून निघून जाते. अरुंधती सुलेखाताईंना विचारते की सुलेखाताई, तुम्ही परत वकिली सुरू केली? त्यावर सुलेखाताई म्हणतात की हो. अरुंधतीला खूप आनंद होतो. अरुंधती म्हणते की खरंच किती छान काम केलंय तुम्ही. सुलेखाताई म्हणतात की अगं, आता मी इथेच राहण्याचा निर्णय घेतलाय आणि आश्रमातल्या बायकांना खूप सारे प्रॉब्लेम आहे. आता प्रत्येकीकडे एवढे वकिलाचे पैसे देण्यासाठी फीज नाहीये. त्यांच्यासाठी कोणीतरी उभं राहायला पाहिजेच ना, म्हणून त्यांच्या पाठीमागे आता मी उभी राहणार आहे आणि मीच त्यांना साथ देणार आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली आहे. अरुंधती म्हणते की खरंच छान केलं तुम्ही आणि आशुतोष सुद्धा कायम म्हणायचे की तुम्ही वकिली पुन्हा सुरू करा म्हणून. सुलेखाताई म्हणतात की हो, तेव्हा मी टाळाटाळ करत होते, परंतु आशूची ही इच्छा सुद्धा आता मी पूर्ण करणार आहे. तेवढाच वेळ चांगला जातो आणि आपणही एंगेज राहतो आणि जर रिकामं बसलं तर आशूच्या आठवणीने जीव अगदी नकोसा होतो. आणि आता कसं, कामाचे विचार डोक्यामध्ये असल्यामुळे दुसरे कुठले विचार डोक्यात येण्याला जागाच नसते, फुल ऑक्युपाईड. बघूयात आता प्रॅक्टिस कशी जमते ते, कारण मी खूप वर्षानंतर आता कोर्टात उभी राहणार आहे. नितीन सुलेखाताईंना म्हणतो की मावशी, मला माहिती आहे, अजूनही जेव्हा तू कोर्टात जाते ना तेव्हा भले भले कापतात तुझ्यासमोर. सुलेखाताई म्हणते की हो रे, तेव्हा असायचं ते. तेव्हा तर मी फक्त अन्याय झालेला बघितला ना तरी माझी तळपायातली आग मस्तकात जायची, पण आता वयोमानाप्रमाणे स्वभाव निवळलाय माझा. नितीन म्हणतो की हो, पण तुझ्याकडे बघून वाटत नाही हा असं. अरुंधती सुलेखाताईंना म्हणते की सुलेखाताई, तुमच्या या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सुलेखाताई अरुंधतीला म्हणतात की अरुंधती, तुला जर वेळ मिळाला तर आश्रमामध्ये येत जा. इथे सर्व बायका तुझी फार आठवण काढत असतात, अगदी मी सुद्धा. आणि किती दिवस झाले आपण मनसोक्त गप्पा सुद्धा मारल्या नाहीयेत. तेव्हा अरुंधती म्हणते की हो, मी नक्की येईल आणि मी दिवसभर थांबेल. मला सुद्धा दिवसभर तुमच्याशी गप्पा मारत थांबायचंय. नितीन म्हणतो की बरं ठीक आहे, मलाही सांगा तुम्ही कधी भेटणार आहात, मी सुद्धा येईल. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की का रे, तुला कशाला यायचंय? आणि तेव्हा नितीन म्हणतो की अभ्यास, मला अभ्यास करायचा आहे. सुलेखाताई म्हणतात की कसला अभ्यास करायचा आहे तुला? सासू आणि सून दोघीही एवढं गोड कशा काय वागू शकतात याचा मला अभ्यास करायचा आहे. सासू आणि सुना एकत्र कशा गप्पा मारू शकतात हे सुद्धा मला बघायचंय. तर इकडे ईशा आणि अनिश दोघेही कोर्टाच्या बाहेर असतात. अनिश ईशाला म्हणत असतो की ईशा, त्यांनी आपल्याला काउन्सिलिंग करायला सांगितलंय. ईशाचं लक्ष मोबाईलमध्ये असतं. ईशा म्हणत असते की काउन्सिलिंग केल्याने मला काही फरक पडणार नाही आणि त्याबद्दलचं माझं मतही कधी बदलणार नाही, त्यामुळे मला नको हे काउन्सिलिंग वगैरे, मला फक्त लवकरात लवकर डिवोर्स हवाय. अनिश म्हणतो की मग तू आतमध्ये हे सगळं का नाही सांगितलं? तेव्हा ईशा म्हणते की हे बघ, माझ्याकडे खूप वेळ आहे आणि खूप टाइम सुद्धा आहे माझ्याकडे आणि खूप पेशन्स सुद्धा आहे. तुला जर नसेल तुझ्याकडे तर तू कर. अनिश म्हणतो की एकीकडे म्हणते की तुला डिवोर्स हवाय, दुसरीकडे म्हणते की भरपूर वेळ हवाय, तुला हवंय तरी काय? ईशा म्हणते की अनिश, मला माहिती आहे की तू माझ्या सगळ्या कंडिशन पूर्ण करणार नाही आणि भरपूर असा वेळ घालवणार. सो मी माझ्या मनाला समजवलंय की मी कितीही वाट बघायला तयार आहे आणि जर तुला असं वाटत असेल की जास्त वेळ लावल्याने मी तुझ्याकडनं कमी अपेक्षा करेल आणि तुझ्याकडनं कमी धन मागेल तर तो तुझा फक्त निव्वळ गैरसमज आहे. अनिश म्हणतो की अगं ईशा, तू माझ्याकडे काही पण डिमांड करतेयस, एवढ्या सगळ्या गोष्टी मी कुठून आणणार आहे? ईशा म्हणते की हो, मग तुला मला मेंटेनन्स द्यावाच लागेल. तेव्हा अनिश म्हणतो की मी तुला मेंटेनन्स द्यायला तयार आहे, पण माझ्याकडे काय आहे ते जरा बघून वाग ना. ईशा अनिशला म्हणते की असं नको म्हणूस की तुमच्याकडे काही नाहीये, तुमच्याकडे भरपूर काही आहे, कारण आशुतोष सर तुम्हाला खूप काही देऊन गेलेत आणि मला काही माहित नाही का आईने तिचा हक्क सोडलाय म्हणून. अनिश ईशाला म्हणतो की ईशा, हे बघ, ते माझं नाहीये, ते चाचूचं आहे आणि त्या सगळ्याचं माझ्याशी काय संबंध? ईशा म्हणते की तुझा काय संबंध म्हणजे? सुलेखाताईंचं तुझ्याशिवाय कोण आहे? इव्हेंच्युअली त्या सगळं तुझ्याच तर नावावर करणार आहेत. शेवटी तुझ्याकडे काहीही नाही असं तू म्हणू नकोस, कारण ते सगळं तुलाच भेटणार आहे. अनिश म्हणतो की ईशा, सगळं आजी मलाच देईल असं कशावरनं? ती प्रॉपर्टी आश्रमाला सुद्धा डोनेट करू शकते.
ईशा म्हणते की अनिश, एवढं सगळं कोणी लोकांना वाटत नाही, त्यामुळे तू मला सांगू नकोस. तुला मला सोडायचं नाहीये का? तू मुद्दाम अडवतोयस का मला? तेव्हा अनिश म्हणतो की अजिबात नाही. जसा तुला डिवोर्स हवाय तसा मलाही हवाय, परंतु तू मेंटेनन्स म्हणून जे काही मागते ते मला मान्य नाहीये. तू जरा सिरियसली विचार करायला हवायस ईशा, आणि पुढच्या डेटला ना जरा चांगला विचार करू नये. आणि स्वतःच्या मनाने हे सगळं तू करू नकोस, आणि लॉयला पण इन्व्हॉल्व कर ह्या सगळ्यामध्ये. जराशी प्रॅक्टिकल राहा, आणि प्रॅक्टिकल राहिली तर आपण लवकर वेगळे होऊ शकतो. ईशा म्हणते की अनिश, तुला काय वाटलं, तू मला मूर्ख बनवशील? हे बघ, तू मला कधीही मूर्ख बनवू शकणार नाही, आणि आता मी बघतेस की तू मला डिवोर्स कसा देत नाही, आणि सगळं काही तू माझ्या नावावर पण कसं करू देत नाही. इकडे अनिरुद्ध हा संजनाला म्हणत असतो की आतापर्यंत अंगणात ठेवलेली गोष्ट सुद्धा कधी चोरीला गेली नाही, आणि अचानक चोर घरामध्ये घुसणं ही गोष्ट अशक्य आहे. संजना अनिरुद्धला म्हणते की अरे अनिरुद्ध, आता किती बदलले बघ जरा जग, आता पूर्वीसारख्या गोष्टी नाही राहिल्या आहेत. अनिरुद्ध म्हणतो की हो ते बरोबर आहे, परंतु या चोरीबद्दल मला माहीत असेल असं यशला का वाटलं असेल? नक्की त्याला काय म्हणायचं होतं? हे सगळं मी घडवून आणलंय. तेव्हा संजना म्हणते की तू त्याच्या बोलण्याचा एवढा का विचार करतोयस? घरात एवढंसं काही झालं की तो लगेचच आपल्याला टार्गेट करतं. सोड ना, तू त्याचा विचार नको करत बसूस. अरे हे भुरटे चोर असेच असतात, घरात सिनियर सिटीजन दिसले की चोरी करतात. अनिरुद्ध म्हणतो की अगं पण हे किती रिस्की आहे, आणि तर त्या चोरांनी आप्पांना काही केलं असतं तर? तेव्हा मग संजना म्हणते की मग तू समजाव ना तुझ्या आप्पांना की हे सगळं किती रिस्की आहे, हे घर देऊन टाका बिल्डरला. आता तूच मला सांग की चोर घरात शिरल्यानंतर त्याच्याशी फाईट करायला आप्पा काही तरुण राहिलेत का? त्यात आपला बंगला आहे असा की मोठ्याने बोललं तर कोणाला ऐकूही जाणार नाही. आता जर हे घर पाडून इथे टॉवर झाला तर मग काही प्रश्नच राहणार नाही. अनिरुद्ध म्हणतो की परंतु एवढं सगळं सांगून काय ऐकणार आहेत का ते? त्यावर संजना म्हणते की हो, मग त्यांना ऐकावंच लागेल. हे बघ, उद्या आईंना आणि आप्पांना काही झालं तर लोक आपल्याला बोलणार आहेत. आणि हे बघ, इथे लवकरात लवकर टॉवर व्हावा असं तुला वाटत असेल तर तू आप्पांना अजून थोडीशी भीती दाखव. अनिरुद्ध म्हणतो की अगं काय बोलतेस तू, आधीच ते किती घाबरलेत, अजून मी त्यांना कशी काय भीती दाखवू? तेव्हा संजना म्हणत असते की हे बघ, आपल्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. काहीही करून आपल्याला जर घर पाडायचं असेल तर आपल्याला त्यांना अजून घाबरावं लागेल. आता आप्पांना हे घर बिल्डरला द्यायलाच हवं. अनिरुद्ध म्हणतो की बरं ठीक आहे, मी लगेचच आप्पांशी बोलतो. असं म्हणून अनिरुद्ध तिथून निघून जातो. तर इकडे संजना एका व्यक्तीला कॉल करते आणि त्याला सांगते की तुमचा माणूस आमच्या घरी चोर बनून आला होता, सोबतच त्याने आप्पांवर हल्लाही केला, परंतु आमच्या घरातल्या माणसांनी त्याच्यावर पोलीस कंप्लेंट केली आहे. तो पकडला तर जाणार नाही ना? त्यावर तो माणूस म्हणतो की मॅडम, तुम्ही त्याची काळजी करू नका, आणि तसंही हे आमच्यासाठी नेहमीच आहे. संजना म्हणते की ठीक आहे, आम्ही आप्पांना सगळं काही घाबरवण्याचा प्रयत्न करू, परंतु एवढं सगळं करून झाल्यानंतर सुद्धा जर आप्पा घाबरले नाही तर? बिल्डर सांगतो की नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, अजूनही आपल्याकडे बरेच मार्ग आहेत. संजना त्यांना सांगते की हे बघा, यातलं काहीच माझ्या मिस्टरांना सांगू नका, कारण यातलं त्यांना काहीच आवडणार नाही. संजना म्हणते की ठीक आहे चालेल. तर इकडे सुलेखाताई बसलेले असतात, नितीनही त्यांच्याजवळ बसलेला असतो. नितीन म्हणतो की बरं मावशी, उद्या तू कोर्टात जाणार आहेस ना? त्या शुभांगीची केस आहे ना, आणि तुला माहिती आहे ना तिचा नवरा खूप डेंजर आहे. त्यावर सुलेखाताई म्हणतात की अरे असू देत ना, आणि आपण थोडी काही विचित्र करतोय, कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही बसतं तेच तर आपण करणार आहोत, आणि उगाचच आपण त्यांना का घाबरायचं? त्यावर नितीन म्हणतो की नाही मावशी, तसं नाही, परंतु जाऊ दे, मी उद्या तुझ्यासोबत येणार आहे कोर्टात. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की अरे कशाला, तुला काही तुझी कामं नाही आहेत का? हे बघ, अरे अशा भरपूर लोकांना मी हँडल केलंय आणि मला सवय आहे असं डील करायची. नितीन म्हणतो की अगं सवय होती, पण आता नाहीये तुला सवय, आणि मला सांग किती वर्षानंतर तू कोर्टात उभी राहणार आहेस? आणि तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हा काका सुद्धा तुझ्यासोबत असायचे. सुलेखाताई म्हणतात की हो ते बाकी खरंय. नितीन म्हणतो की हो, तेव्हा सगळ्या मी आशूच्या तोंडून ऐकलेलं आहे तुझ्या गोष्टी, तुझा सॉलिड टेरर होता, तुझ्यासमोर मोठमोठ्या वकिलांची बोबडी वळायची. सुलेखाताई म्हणतात की हो, मग उगाचच तुझे काका माझ्यावर इम्प्रेस झाले का? अरे त्यांच्या एका मित्राचीच केस मी लढत होते, आणि तेव्हाच तर आमची ओळख झाली होती. नितीन म्हणतो की काय सांगतेस, तू आणि काका पहिल्यांदा कोर्टात भेटले होतात? तेव्हा सुलेखाताई म्हणते की हो. नितीन म्हणतो की नाही नाही, मग मला आता तुमचे सगळे किस्से ऐकायचे, आणि तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटलात ती जागाही बघायची. तू आता काहीही म्हण, पण मी कोर्टात येणारच. त्यावर सुलेखाताई म्हणतात की बरं बाबा ये. त्याच वेळी अनिश तिथे येतो. अनिश हा रडत असतो, आणि आल्या आल्या तो सुलेखाताईंच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागतो. सुलेखाताई त्याला विचारत असतात की अरे अनिश काय झालं, तू का रडतोयस एवढं? अनिश सांगू लागतो की आज कोर्टामध्ये हिअरिंगचा पहिला दिवस होता. मग सुलेखाताई म्हणतात की मग काय झालं?
तेव्हा आता अनिश सांगू लागतो की हे बघ ईशाला माझ्यासोबत राहायचं नाहीये, परंतु त्यासाठी ती माझ्याकडं जी पोटगी मागतीये ते मला देणं काही एवढं पॉसिबल नाहीये. सुलेखाताई त्याला विचारतात की म्हणजे काय मागते ती. तेव्हा अनिश म्हणतो की तिला असं वाटतंय की हे सगळं चाचूचं आहे आणि त्यातला निम्मा हिस्सा मला भेटणार. अगं ती काही पण डिमांड करतीये तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी कुठून देणार आहे तिला. मग तेव्हा सुलेखाताई म्हणतात की ती तिच्या वकिलांशी बोलली नाही का, तिला कोणी काही सांगितलं नाही का. अनिश म्हणतो की माहीत नाही आणि मला काही कळतही नाही. त्यावर सुलेखाताई म्हणतात की राहू दे, अशा मी भरपूर केसेस हँडल केल्यात, आता तू काळजी करू नकोस. आणि हे बघ अनिश, तुझा आणि ईशाचा संसार सुखाचा व्हावा, तुमचा संसार मोडू नये असंच मला वाटत होतं. पण आता ईशाला संसारच करायचा नाहीये म्हटल्यावर आपण तरी काय करणार. मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं की तिचं तुझ्यावर खरं प्रेम कधीच नव्हतं. तिला फक्त आशूची संपत्ती दिसत होती आणि जेव्हा तू ती नाकारली तेव्हा ती तुला सोडून गेली. अरुंधतीला आशूची प्रॉपर्टी मिळणार हेही तिला खटकत होतं. अनिश म्हणतो की खरंय आजी, ईशाला फक्त झटपट पैसे कमवून मोठं व्हायचंय. खूप स्वार्थी मुलगी आहे ती. अरुंधती मॅम तिची आई असताना सुद्धा त्यांचा किती तिरस्कार करते ती. अरुंधती मॅम किंवा माझ्याकडनं जर तिला पैसे मिळाले असते तर ती प्रेमाने राहिली असती. माझ्याकडं काहीच नाही म्हणून गेली सोडून मला. नितीन म्हणतो की ईशाची ही गोष्ट किती वाईट आहे. अनिश म्हणतो की अगं आजी, जर तिला खरंच जेन्युइन गरज असते ना तर मी दिलेही असते पैसे आणि तो पैसा मी कुठेही उभा केला असता, परंतु तिला मात्र तो पैसा फक्त उडवायचा आहे. आणि आजी आज तिला कितीही पैसा मिळाला ना तरी सुद्धा ती उडवेलच आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कोणासमोर तरी हात पसरून उभी राहील. आजी हे बघ मला असं अजिबात होऊ द्यायचं नाही आणि चाचूची एवढी कष्टाची कमाई मला दुसरं कोणाच्या हाती अजिबात लागू द्यायची नाही. तिला हवं तर कष्ट करून पैसा मिळवू दे, परंतु आयतं मात्र मी तिला काहीच देणार नाही. सुलेखाताई म्हणतात की अनिश, तू अगदी बरोबर बोलतोय. खरंच ईशाला फक्त आणि फक्त पैशांची लालच आहे, पण तू तिला काहीच देणार नाही. काय करायचं ते मी बघते. तर इकडे अरुंधती रात्रीच्या वेळी यश, आभी सगळ्यांना ती आवाज देत असते, परंतु कोणीच नसतं आणि घरामध्ये सगळीकडे काळोख असतो. त्याच वेळी अरुंधती आतमध्ये आल्यानंतर तिचा पाय सटकतो आणि ती खाली पडते आणि पुढे बघते तर काय तर आप्पा हे जमिनीवर पडलेले असतात आणि त्यांच्या डोक्यातून रक्तही येत असतं. सोबतच तिचं लक्ष जातं कांचनवर. तर कांचन ही खुर्चीवर पडलेली असते आणि तीही बेशुद्ध असते. आप्पा आणि कांचन दोघंही हे जग सोडून निघून गेले असं तिला वाटतं आणि ती खूप घाबरलेली असते. मोठमोठ्याने आप्पा, आई असं ती ओरडत असते आणि खरं तर सुदैवाने हे अरुंधतीला पडलेलं एक स्वप्न असतं आणि अरुंधती आता स्वप्नातून खाटकन जागी होते. अरुंधती खूप मोठ्याने ओरडून उठलेली असते. यश तिथे येतो आणि म्हणतो की अगं आई, काय झालंय, केवढ्याने किंचाळलीस तू, काही वाईट स्वप्न बघितलंस का. अरुंधती म्हणते की नशीब ते स्वप्नच होतं यश. यश म्हणतो की आई तू घाबरलीयस, मला सांग तू काय बघितलं स्वप्नात. अरुंधती म्हणते की यश, मला आता आई आणि आप्पांची फार काळजी वाटायला लागलीय. तो कोण चोर शिरला होता घरात तेव्हापासून मला फार भीती वाटायला लागलीय. यश म्हणतो की हे बघ आई, तू टेन्शन घेऊ नको, मी उद्याच्या उद्या CCTV बसून घेणार आहे. सोबतच मोठं कुलूप सुद्धा आणणार आहे आणि ते कुलूप आपण रात्री लावूयात. हे बघ तू आजी आप्पांची काळजी करू नको, ते एकदम ठीक आहेत. तेव्हा अरुंधती म्हणत असते की पण अरे, इतक्या वर्षात असं कधीच घडलं नव्हतं, मग आताच अचानक असा चोर वगैरे कुठून आला. तेव्हा यश म्हणतो की आई, मी तुला खरं सांगू का, चोर वगैरे काही घरात शिरला नव्हता. अरुंधती म्हणते की म्हणजे काय म्हणायचंय तुला. तेव्हा यश म्हणतो की संजना ज्या प्रकारे रिॲक्ट करत होती ना सगळ्यांसमोर, त्यानुसार तर मला असं वाटत होतं तिनेच त्या चोराला घरामध्ये बोलवलं होतं. नक्कीच यामागे संजनाचा काहीतरी प्लॅन आहे आणि तो प्लॅन नक्की काय आहे हे आपल्याला शोधून काढावंच लागेल. अरुंधती म्हणते की या संजनाचं काय करावं ना काही कळत नाही, परंतु यश आता घरात गणपती येतील आणि उगाचच गणपतीत काही वाद नको. हे सगळं कोण करतंय, का करतंय आणि कशासाठी करतंय याची उत्तरं आपल्याला नंतर शोधता येतीलच. यश म्हणतो की ठीक आहे आई, मला तुझं म्हणणं पटतंय, परंतु गणपती झाल्यानंतर मात्र मी या गोष्टीच्या हात धुवून मागे लागणार. आणि आजी आप्पा किती घाबरले बघितलेत ना तू, किती काळजी करताय ते. अरुंधती म्हणत असते की आता आजी आप्पांची खूप काळजी घ्यावी लागेल, सतत त्यांच्याजवळ कोणी ना कोणीतरी बसून राहावं लागेल. यश म्हणतो की आई तू काळजी करू नको, मी आहे ना आजी आप्पांसोबत आणि आता सुद्धा घरात सगळेजण आहे त्यांच्यासोबत. मी सुद्धा प्रॅक्टिस करायला आलो होतो म्हणून इथे थांबलो आणि मी सुद्धा जाणारच आहे घरी. मी जागाच आहे, तू काळजी करू नकोस, तू शांतपणे झोपून घे बरं. तेव्हा अरुंधती म्हणते की आता कसली लागते झोप, आता तर माझी झोपच उडाली आणि खरंच किती भयानक स्वप्न होतं ते. अरुंधती अजूनही त्या स्वप्नाचाच विचार करत असते कारण तिला खूप भयानक असं स्वप्न पडलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे
तर इकडे यश आप्पांना म्हणत असतो की आप्पा तुम्हाला माहिती का, ही आरोही म्हणजे ना आजीचा झेंडाच मिरवणार आहे पुढे. त्यावर आप्पा यशला म्हणत असतात की अरे असं जर झालं, समजा आरोही जर कांचन सारखी झाली ना, तुझा संसार मात्र सुखाचाच होणार आहे. यश म्हणतो की आप्पा पटकन तथास्तू म्हणा बरं, मला हेच हवंय. तेव्हा आप्पा म्हणतात की तथास्तू. अनघा, आरोही, यश हे सर्वजण आप्पांना समजावून सांगत असतात. आप्पांना म्हणत असतात की आप्पा फक्त तुमचाच नाही तर आमचा सुद्धा जीव ह्या वास्तूमध्ये अडकलाय. तेव्हा ईशा म्हणत असते की जरा डोळे उघडून बघा नीट, मला तर असं वाटतंय की हे घर आपल्यावर कधी कोसळेल काही सांगता येत नाही. मग अरुंधती सुद्धा सडेतोडाता ईशाला उत्तर देते आणि म्हणते की हे घर खूप मजबूत आहे, असं सहजासहजी खाली नाही कोसळणार किंवा पडणारही नाही. आणि राहिला प्रश्न घराचा, तर घराची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोतच, तू नको त्या गोष्टीची चिंता करू, तू फक्त तुझ्यापुरतं बघ, असं अरुंधतीने ईशाला सांगितलेलं असतं. त्यामुळे ईशाला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात आणि ईशाला बरोबर उत्तर भेटलेलं असतं, कारण ईशाला ते बघवत नसतं ना. कारण अरुंधती, कांचन, आप्पा, आरोही, यश आणि अनघा सगळे एकत्र येऊन बोलत असतात आणि घर कसं वाचवायचं याबद्दल बोलणं चालू असतं. त्यामुळे ईशाला ते आवडलेलं नसतं. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यांची एक टीम संजनाच्या टीमला भारी पडेल का? संजनाच्या टीमवर मात करतील का आणि समृद्धी पाडण्यापासून वाचवतील का? हे आपल्याला येणाऱ्या काही भागात बघायला मिळेल. परंतु याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.